कहानी, कालचा अनुभव, त्याचं पुढचं आपण बघतोय। लौकिक माता का सत्संग के लिए चलना। आखिर जब 7 दिन पूरे हुए तो लौकिक माता जी ने स्वतः ही मुझे कहा कि मैं भी आपके साथ चलकर कराची में आपका आश्रम देखना चाहती हूँ और ज्ञान सुनकर अलौकिक अनुभव प्राप्त करना चाहती हूँ। तर बाबांनी त्यांना 5 वर्षाच्या सेवेनंतर 5 वर्षाचे जो ध्यानधारणा योग सगळं झालं, त्यानंतर मग घरी पाठवलं दीदी दादींना। तर त्यांच्यापैकी एका दादीचा अनुभव आपण ऐकतोय। तर घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांची ज्ञान आणि योगाच्या द्वारे सेवा केली, आसपासच्या लोकांची सेवा केली आणि नंतर आता त्यांची आई जी त्यांच्या विरोधामध्ये होती तिची इच्छा झाली की मला आता तुमच्यासोबत यायचं, जिथं कराचीमध्ये सत्संग मेन। मुझे उनके ये शब्द सुनकर आश्चर्य भी हुआ और खुशी भी हुई। आश्चर्य इसलिए हुआ कि जो किसी समय मेरा कड़ा विरोध किया करती थी, आज उनकी अवस्था में इतना परिवर्तन आया कि वह मेरे साथ वहाँ ज्ञान सुनने के लिए चलना चाहती थी। मुझे खुशी इसलिए हुई कि मैं अपना कर्तव्य पूरा करने में सफल हुई थी और मुझे जो ईश्वरीय आदेश निर्देश मिला था वह मैं पूरा कर सकी थी। बाबांनी त्यांना पाठवलं होतं घरी जायचं, पण त्यांना मोहामध्ये नाही अटकवायचं, त्यांची सेवा करायची। तर या दादींना सफलता मिळाली त्याच्यामध्ये। त्यांची आई सुद्धा त्यांच्या सोबत यायला तयार झाली। इतकी त्यांची पॉवरफुल स्थिती होती, शक्तिशाली स्थिती ठेवली होती। रास्ते में मग ते निघाल्या कराचीला जाण्यासाठी। रास्ते में माताजी ने मेरे सामने एक इच्छा प्रकट की। वह बोली, मैंने बहुत भक्ति की है परंतु मुझे साक्षात्कार नहीं हुआ। आप मुझे भगवान के दर्शन करा दो। आप जिस संस्था में हो वह तो भगवान का बहुत ही शीघ्र साक्षात्कार करा देती है, ऐसा मैंने सुना है, परंतु मुझे तो तभी विश्वास होगा जब मुझे स्वयं दिव्य साक्षात्कार होगा। त्यांच्या आईने इच्छा प्रकट केली की तुमच्याकडे साक्षात्कार होतात, मला पण साक्षात्कार झाला पाहिजे तसा। मैंने कहा, किसी आत्मा में परमपिता परमात्मा का साक्षात्कार कराने का सामर्थ्य नहीं है, यह शक्ति स्वयं एक परमात्मा के पास है। परमात्मा यांनी त्यांच्याकडे साक्षात्काराची चावी ठेवलेली आहे, तेच करू शकतात, हे त्यांनी उत्तर दिलं। वही दिव्य दृष्टि का दाता और दिव्य चक्षु विधाता है। वह हरेक की कर्म कहानी को जानता भी है। आपके भाग्य में ऐसा कुछ होना होगा तो हो जाएगा। जर ड्राम्यामध्ये असेल, तुमचं भाग्य असेल, साक्षात्कार असेल तुमच्या ड्राम्यामध्ये, तर तुम्हाला साक्षात्कार होईल। आपने पूर्व जन्मों में यदि उच्च भक्ति की होगी, कोई ऐसे कर्म किए होंगे, अथवा अब यदि आपका स्वभाव इसके अनुकूल होगा तो आपको साक्षात्कार हो जाएगा। मैं परीक्षाओं को पार कर लौकिक माता जी के साथ वापस अपने यज्ञ में पहुंच गई। हमारी लौकिक माता को वहां ज्ञान का और अधिक स्पष्टीकरण दिया गया। अभी उन्हें आकर 2 दिन ही हुए थे कि एक अनुभव के कारण उन्हें अत्यंत हर्ष हुआ। त्यांचा अभ्यास सुरू झाला, त्यांना ज्ञान देणं सुरू झालं त्यांची आई तिकडे आल्यानंतर स्पेशल। तो त्यांना एक विशेष अनुभव। बात यह थी कि यज्ञ में एक माता थी जिन्हें हम ध्यानेश्वरी अथवा ध्यानी कहते थे। वह एक बहुत ही योगयुक्त माता थी। उन्होंने हमारी लौकिक माता को सामने बिठाकर ईश्वरीय ज्ञान सुनाया। वह पहला ही पाठ पढ़ रही थी और इस प्रकार कह रही थी कि तुम एक अनादि अविनाशी आत्मा हो, तुम शरीर नहीं हो, भूल जाओ अपनी इस देह को। देह में आने के कारण ही तुम्हें मनोविकारों ने घेर लिया है। अब तुम विकारों को छोड़कर निर्विकारी बनोगी तो सतयुगी सुखधाम में चल सकोगे। तर ध्यानेश्वरी दादी, ध्यानी दादी होत्या तिथं, त्यांनी त्यांचा क्लास घ्यायला सुरुवात केली। त्यांना सांगितलं की तुम एक अनादि अविनाशी आत्मा हो, तुम शरीर नहीं हो, भूल जाओ अपनी इस देह को। देह में आने के कारण ही तुम्हें मनोविकारों ने घेर लिया। देहभानामध्ये आल्यामुळे मनोविकार आले, दुःख आलं, तर तुम्ही या शरीराला विसरून स्वतःला एक आत्मा समजा। पहिला धडा त्यांना शिकवायला सुरुवात केली।
जब तुम विकारों को छोड़कर निर्विकारी बनोगी तो सतयुगी सुखधाम में चल सकोगी. निर्विकारी बनल्यावर सतयुगामध्ये सुखधाम मध्ये एंट्री है. इस प्रकार समझाते समझाते उन्होंने लौकिक माता से पूछा कि आपके शरीर का नाम क्या है. वह बोली, मेरे शरीर का नाम लक्ष्मी है. ध्यानी दादींनी त्यांना सांगितलं, मग लक्ष्मी नाव ऐकून, है तुम्हारा नाम लक्ष्मी है. पहले तुम साक्षात लक्ष्मी थी, परंतु अब तुम अपने स्वरूप को भूल गई हो. क्या अपने नाम को सुनकर भी तुम्हें अपनी वह स्थिति याद नहीं आती? तुम लक्ष्मी से कुलक्ष्मी क्यों बनी हो? अब सच्ची सच्ची लक्ष्मी बनो. लक्ष्मी नावावरूनच त्यांना समजवायला सुरुवात केली की लक्ष्मी कुलक्ष्मी झाली, म्हणजे विकारांचा प्रवेश झाला, विकारी जीवन झालं म्हणून कुलक्ष्मी झाली. आता खरी लक्ष्मी तुला बनायचंय. देखो, तुम पहले निर्विकारी थी, अब तुम आत्मा विकारी बन गई हो. अब फिर लक्ष्मी बनो. जागो जागो, अपने स्वरूप को पहचानो और फिर से लक्ष्मी बनो. मग हे सांगत सांगत त्यांना त्या स्थितीमध्ये घेऊन गेले. एकदम स्थिर चित्त, शांत चित्त स्थितीमध्ये त्या पोहोचल्या. आणि मग अनुभव त्यांना पुढे काय झाला. इन शब्दों को सुनते सुनते लौकिक माताजी ने विदेह अवस्था का अनुभव किया और उस अशरीरी अवस्था में स्थित होते होते झट से उनको दिव्य साक्षात्कार हो गया. शरीर हे ज्ञान ऐकत ऐकतच त्यांचं देहाचं भान मिटत गेलं आणि त्यांना मग दिव्य साक्षात्कार झाला. यह उनके पूर्व जन्मों की भक्ति का फल समझ लीजिए. उन्होंने देखा कि क्षीर सागर के बीच सोने का एक राजमहल है, उसमें एक दरबार है. बाबांकडे साक्षात्काराची चावी, कोणाला काय गरज आहे ते बाबांना माहिती आहे. तर त्यांना तसं दाखवलं बाबांनी साक्षात्कारामध्ये. एक सोन्याचं राजमहल, त्याच्यामध्ये दरबार में सर्वांग सुंदरी श्री लक्ष्मी और सर्वांग सुंदर श्री नारायण विराजमान है. लौकिक माताजी ने हमें यह अनुभव सुनाया और कहा कि मेरा मन करता था कि मैं उस दरबार के अंदर चली जाऊं. त्यांना तो साक्षात्कार झाला, दिसले त्यांना ते राजदरबार इतका सुंदर, लक्ष्मीनारायण इतके सुंदर. मग त्यांच्या आईने त्या दादींना अनुभव ऐकवला कि मेरा मन करता था कि मैं उस दरबार के अंदर चली जाऊं, परंतु मुझे ऐसा करने का साहस नहीं होता था, क्योंकि यह संकल्प उठता था कि मैं अपावन और विकारी हूं. त्या साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये त्यांना संकल्प यायला लागला की मी मध्ये जायला पाहिजे. पण ते त्यांना एकीकडे काय वाटायला लागलं की मी तर विकारी आहे, पती, मी कसं जाऊ त्यांच्या समोर. लक्ष्मी नारायण इतके दिव्य आणि पवित्र, त्यांच्या समोर माझी जाण्याची लायकी नहीं. तो इस साक्षात्कार के कारण उन्हें इस ईश्वरीय विश्वविद्यालय में विश्वास हो गया. साक्षात्कार झाला आणि त्यामुळे विश्वास झाला. तर पहिले जे आलेले भाई बहिणी ते साक्षात्काराच्या आधारानेच पक्के झाले, कारण हे ज्ञान कोणी दिलं नव्हतं आजपर्यंत. अचानक सगळं नवीन आलं होतं आणि म्हणून बाबांनी ज्यांना साक्षात्काराची गरज होती त्यांना साक्षात्कार करवले होते. अब उन्हें वहां ठहरे 1 सप्ताह हो चुका था. उन्होंने आजीवन वहां रहने की इच्छा प्रकट की. वे बोली, अब मैं यहाँ रहूंगी. त्यांना तिथंच चांगलं वाटायला लागलं आणि त्यांच्या आईची इच्छा झाली की आपण पण इथं राहायला पाहिजे. त्यांचे 350 जण होते त्यांच्या सोबत. तो यहाँ का वातावरण बहुत ही सात्विक है, आत्मा को बहुत शांति मिलती है, परंतु उन्हें वहां अधिक ठहरने की स्वीकृति नहीं मिली, क्योंकि पिताश्री ने हमें समझाया. त्यांना नाही परवानगी दिली बाबांनी तिथं थांबण्याची, कारण बाबांनी त्याचं कारण सांगितलं. आप लोगों पर तो अत्याचार करके आपको घर से निकाल दिया गया था, वरना घर छोड़ने की क्या जरूरत थी. घरी राहून पण करू शकले असते, पण तुमच्यावरती अत्याचार झाला आणि तुम्हाला हे या ज्ञानमार्गामध्ये पुढे जाऊ देत नव्हते आणि त्यांनीच तुम्हाला मग घर सोडायला लावलं. जर ज्ञानामध्ये तिकडे जायचं असेल तर घर सोडून चालले जातं, त्यांनीच सोडायला लावलं म्हणून तुम्ही आल्या. जे 350 जणांचा विषय. तो आप तो छोटी होने के कारण इन्हीं लोगों पर आश्रित थी और ये लोग आपको सहयोग नहीं देती थी, तभी तो आपको यहाँ आना पड़ा. परंतु यह तो घर में बड़ी है, इनकी बात तो घर में चल सकती है. तर घरातले लोक सहयोग देत नव्हते आणि त्यामुळे मग तुम्हाला इथे यावं लागलं. पण यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या आईचा विषय, त्या दादींच्या आईचा, की ते तर घरामध्ये मोठे आहे, त्यांचं चालू शकतं घरामध्ये, त्यांना जे वाटेल ते घरात राहून करू शकतात.
अतः इन्हें चाहिए कि यह वहां जाकर दूसरों को भी ज्ञान दे तथा घर को आश्रम बनाए. बाबांची पहिल्यापासून ही श्रीमत आहे की जे घरामध्ये राहून करू शकतात त्यांनी घरामध्ये राहून करायचंय. ज्यांना घरामध्ये जबाबदारी आणि कर्तव्य काही राहिलेले नाहीये ते मग संपूर्ण जीवन समर्पित करू शकतात. बाबांनी असं नाही की जबरदस्तीने कोणी इथे यायचंय राहायचंय आणि सगळ्यांनी इथे येऊन राहायचंय असं नाही. प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळ्या बाबांनी पहिल्यापासूनच ठेवलेला आहे. तर बाबांनी त्यांना कारण सांगितलं की घरामध्ये जाऊन त्यांनी सेवा करू शकतात, त्या ज्ञानामध्ये चालू शकतात आणि घरामध्ये जाऊन यांनी घराला आश्रम बनवावं. यह सुनकर माताजी घर में अच्छा वातावरण बनाए रखने का लक्ष्य लेकर चली गई. मग अजून एक दादींचा अनुभव आहे छोटासा, जे घरी पाठवलं होतं बाबांनी सेवेसाठी. त्यांच्यापैकी एक दादी, इस विषय में ब्रह्मा कुमारी हृदय पुष्पा जी ने अपना जो अनुभव व्यक्त किया उसका सार इस प्रकार है. हमारे लौकिक माता पिता अपने कर्म बंधन को पूरा करने के लिए कुछ समय के लिए हैदराबाद सिंध में रहे हुए थे. उनकी ज्ञान सेवा के लिए हमें भेजा गया था. त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी आई वडिलांकडे पाठवलं गेलं, त्यांची सेवा करण्यासाठी, ज्ञान आणि सेवा. जब हम हैदराबाद में पहुंची तो हम ऐसा अनुभव कर रही थी जैसे कि हम शक्तियां परमपिता परमात्मा का संदेश देने के लिए ऊपर से इस पराये देह में उतरी हो अथवा आकाशवाणी करने के लिए आई हो. जेव्हा त्या तिथं पोहोचल्या त्यांना असं अनुभव व्हायचा, कारण बाबांनी इतकं पक्क करून पाठवलं होतं त्यांना की तुम्हाला सेवा करायची, तुम्हाला तुमच्यामध्ये ते अटकले नाही पाहिजे, तुमचं जीवन बिलकुल दिव्य आणि शक्तिशाली वाटलं पाहिजे. तर त्यांनाही तसा अनुभव, बिलकुल ती स्थिती बनवून बाबांनी त्यांना पाठवलं होतं. तर त्यांनाही असा अनुभव होत होता जेव्हा ते तिथं आल्या घराकडे. हम शक्तियां परमपिता परमात्मा का संदेश देने के लिए ऊपर से इस पराये देह में उतरी है अथवा आकाशवाणी करने के लिए आई है. आपल्याला पण कोणाला संदेश द्यायचा आहे, आपले हे जीवन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्यालाही या स्थितीमध्ये राहायचंय की आपण परमपिता परमात्म्याचा संदेश देण्यासाठी या देहामध्ये आता उतरलेलो आणि आता आपल्याला आकाशवाणी करायची. सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे, सगळ्यांचं कल्याण करायचंय. आपण पण वरतून उतरलेलो आहे. परमपिता परमात्म्याने आपल्याला सेवेसाठी पाठवलेलं आहे आणि आता आपल्याला आकाशवाणी करायची. म्हणजे एक सुंदर असा प्रकारचा संदेश सगळ्यांना आपल्याला द्यायचा आहे. तो संदेश, पहिले तर आपलं जीवन आपला संदेश पाहिजे, आपलं जीवन तसं आपल्याला बनवायचंय. संदेश ऑटोमॅटिक मिळेल. मग वाणीच्या द्वारे संदेश द्यायचा आहे, आपल्या बोलण्याद्वारे, भावनेद्वारे संदेश द्यायचा आहे. मैंने अपने लौकिक संबंधियों को ललकार कर कहा. त्यांनी कशी सेवा केली त्यांची, त्यांना काय सांगितलं, अब हम वैकुंठ में जा रही है, हमारे लिए परमपिता परमात्मा ने विमान भेजा है. आम्ही आता स्वर्गामध्ये जाणार आहे. आता बाबांनी विमान पाठवलेले, परमपिता परमात्म्याने विमान पाठवलेले स्वर्गामध्ये आम्हाला नेण्यासाठी. जब हम उस विमान में उड़ जाएंगे तो आप लोग हमको देखते ही रह जाएंगे. आम्ही उडून जाऊ, तुम्ही बघतच राहताल आमच्याकडे. आप बहुत पछताएंगे, फिर कुछ भी प्राप्त न कर सकेंगे. इसलिए हम शक्तियां आकाशवाणी कर रही है कि कुछ वर्षों के बाद इस कलयुगी सृष्टि का महाविनाश होने वाला है. सभी की मौत सामने है, इसलिए अब आप भी वैकुंठ चलने की तैयारी करो. हम आपको परमपिता परमात्मा का संदेश दे रही है. हमारी इन बातों को सुनकर लौकिक माता पिता तथा अन्य लोग बहुत प्रभावित होते थे. उनमें कई तो ध्यानावस्था में साक्षात्कार भी करते थे. वे हमें देविया अथवा शक्ति रूप मानकर बातों पर ध्यान देते थे. तर त्यांना बिल्कुल क्लियर कट संदेश द्यायचा है कि महाविनाश सामने खड़ा है, वैकुंठ चलने की तैयारी करो. अगर आपने नहीं की तैयारी, आप अगर तैयार नहीं हुए तो आपको बहुत पश्चाताप होगा. हम चले जाएंगे, हम तैयारी कर रहे, हम चले जाएंगे. असा खूप आपल्याला शक्तिशाली संदेश आता सगळ्यांना देण्याची आवश्यकता आहे. ती वेळ आलेली आहे. त्यांनी त्यावेळेला दिला, आता खरोखर ती वेळ समोर आहे. तो मग त्यांना हे संदेश द्यायचा, सेवा करायचा, ज्ञान द्यायचं त्यांना आणि त्याच्यासोबत त्यांना ऑटोमॅटिक बाबा साक्षात्कार पण करवायचं. तर अशा प्रकारे हे बाबांचं जे ज्ञान आणि योग जे बाबांनी सुरू केलं, यज्ञ सुरू केलं आणि नंतर सेवेसाठी खास घरच्यांच्या सेवेसाठी पाठवलं. तर त्याचे हे अनुभव होते. पुढे मग अजून
काही वेगळे अनुभव तिथले जे आहेत बाबांचं जे कार्य आहे ते पुढचे अनुभव आपण उद्या बघू. अच्छा, ओम शांती.